घरच्या घरीच विक्स बेबी रब कसं तयार करायचे किंवा तुमच्या जर बाळाला सर्दी झालेली असेल तर ती घरगुती पद्धतीने कशी कमी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी 1 चम्मच ओवा घेतलेला आहे, 1 चम्मच गावरान तूप घेतलेले आणि थोडासा कापूर घेतलेला आहे। एखाद्या पॅनमध्ये ना तूप गरम करायला ठेवायचे, त्याच्यामध्ये थोडासा ओवा ॲड करायचा आणि कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि हे मिश्रण गरम गरमच गाळून घ्यायचे। एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये ना फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचे। 10 मिनिटातच ना तुमचं आहे ना विक्स बेबी रब तयार झालेले, खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे। फक्त एवढंच करा की बाळाच्या नाकावरती ना अप्लाय करू नका, बाळाच्या गालावरती, चेस्टवरती आणि कपड्यावरती अप्लाय करा, बघा लगेचच फरक पडेल आणि बाळाची सर्दी सुद्धा कमी होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते। आज असंच मीशोवर स्क्रोल करता करता ना हा डंगरी पॅटर्न ड्रेस दिसलेला होता आणि गोलूसाठी मी लगेचच ऑर्डर केला होता। मला असं वाटलं होतं की क्वालिटी चांगली येणार नाही, पण 100 रुपयामध्ये खूप छान क्वालिटी आलेली होती आणि सगळ्यात मेन त्याला येलो कलर खूपच जास्त सूट करत होता। मी आजकाल टेरेसवरती जात असते, थोडीशी वॉकिंग वगैरे पण सुरू केलेली आणि बऱ्याच जणांनी ना मला कमेंट सेक्शनमध्ये DM मध्ये विचारले की ताई तू तुझं पोट कसं कमी केलंय, ताई तू तुझा वेट लॉस कसं कमी केलेला आहे। यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना तर आजच्या कमेंट सेक्शनमध्ये 500 पेक्षा जर जास्त कमेंट आल्या तरच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे। सो आतापर्यंत जर कमेंट केली नसेल तर प्लीज कमेंट करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। बाय।